महालक्ष्मी देवी कोल्हापूर। कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर हे पूर्ण शक्तिपीठांपैकी एक आहे। महालक्ष्मीची मूर्ती 1.22 मीटर उंच असून एका 0.91 मीटर उंच काळ्या दगडावर ठेवण्यात आली आहे। हे मंदिर कोल्हापूरच्या परिसरात आढळणाऱ्या काळ्या दगडापासून बनवण्यात आले आहे। रेणुका देवी माहूर। देवीच्या पूर्ण शक्तिपीठांपैकी माहूरची देवी रेणुका माता एक आहे। ही देवी परशुरामाची आई म्हणून ओळखली जाते। भगवान दत्तात्रयांचा जन्म देखील येथेलचाच असल्याचा भक्त मानतात। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्री क्षेत्र तुळजापूर तुळजा भवानी। श्री क्षेत्र तुळजापूर हे पूर्ण आणि आद्यपीठ मानले जाते। नवरात्रीचा उत्सव 9 दिवसांचा असला तरी तुळजापुरात मात्र उत्सव 21 दिवस चालतो। तुळजा भवानी देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली होती। सप्तशृंगी देवी वणी। सप्तशृंगीला 3.5 शक्तिपीठांपैकी अर्ध्या शक्तिपीठाचा मान मिळाला आहे। येथे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिघींचेही एकच रूप आहे। असे म्हटले जाते की शुभ निशुभ आणि महिषासूर या राक्षसांचा नाश केल्यानंतर देवी इथे तप आणि साधना करायला राहत होती।